शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तर आपल्यासारख्या मोठ्या लोकांना बाळकडू पाजू शकते. आपल्या रोजच्या आयुष्यातले हिरोज आहेत. हे ऐकून पण अशक्य गोष्ट वाटत असेल. मुंबई महानगरपालिकेने राबवलेल्या या आगळ्या वेगळ्या प्रकल्पावर आधारित हा चित्रपट आहे. नमस्ते, तुमच्या सगळ्यांचं गीताच्या मनातलं मध्ये स्वागत आहे. मी गीता वाडेकर. आज आपण बघणार आहोत एका मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू. या चित्रपटाचं नाव आहे आता थांबायचं नाही. चला तर मग सुरू करूयात. एक्सक्यूज मी. हो तुम्हीच. तुम्हाला जर गीताच्या मनातलं जाणून घ्यायचं असेल तर आजच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. त्याच्यामुळे तुम्ही माझे व्हिडिओ कधीच चुकवणार नाही. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. आणि त्यांच्या या वाक्याची प्रचिती आणून देणारा हा सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे. शिक्षण घेतलं नाही घेतलं तर काय फरक पडतो? झाडू काढायला, तुंबलेली गटारं साफ करायला कशाला पाहिजे शिक्षण? त्याने काय फायदा होणार आहे? आमची मुलं आणि नातवंड शिकायच्या वयात आम्ही जर 10वीची परीक्षा दिली तर आमचं सगळ्यांसमोर हसू होईल. आणि खरंच सुशिक्षित माणूस खऱ्या अर्थाने शिकलेला असतो का? शिक्षणाला वयाचे बंधन असते का? महानगरपालिकेचा चतुर्थ श्रेणी कामगार वर्ग जर एक दिवस जरी संपावर गेला तर आपल्या सगळ्यांवरती काय समस्या येतील? या सगळ्या प्रश्नांना उत्तर देणारा हा चित्रपट आहे. स्वच्छता कामगार हे खरं तर आपल्या रोजच्या आयुष्यातले हिरोज आहेत. पण ह्या हिरोजला शिक्षण देऊन 10वी पास करायला लावली तर काय होईल? म्हणजे एक आजोबांच्या वयाचा तर काही आई वडिलांच्या वयात दिवसभर त्यांचे काम करून रात्री शाळेत 10वीचा अभ्यास करायला जाणं हे ऐकून पण अशक्य गोष्ट वाटत असेल. पण ह्याच अशक्य गोष्टीवर आधारित या चित्रपटाची गोष्ट आहे. मुंबई महानगरपालिकेने राबवलेल्या या आगळ्या वेगळ्या प्रकल्पावर आधारित हा चित्रपट आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की ह्या वयात शिक्षण घेऊन काय होणार आहे? हे काय त्यांचं शिकायचं वय आहे का? पण शिक्षण ही कोणती गोष्ट नसून ती एक विचारधारा आहे. शिक्षणामुळे लोकांना आत्मविश्वास येतो. शिक्षणामुळे नवनवीन स्वप्न बघायची ताकद येते. शिक्षणामुळे फक्त आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव नाही तर त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद निर्माण होते. शिक्षण फक्त लहान मुलांना नाही तर आपल्यासारख्या मोठ्या लोकांना बाळकडू पाजू शकते. ज्या हातांमध्ये झाडू देऊन धूळ साफ करायची कला आहे त्याच हातांमध्ये पेन देऊन आयुष्यावरची धूळ साफ करायला लावायची ताकद फक्त शिक्षणात आहे. पण जसं प्रत्येक नागरिक सुजाणच असतो असे नाही, तसंच प्रत्येक शिक्षित माणूस खऱ्या अर्थाने सुशिक्षितच असतो असे नाही. काही लोक खूप पुस्तकी शिक्षण घेतात पण त्यांचं वास्तविक आयुष्यातले शिक्षण शून्य असते. चुकीचे, अनैतिक आणि भ्रष्ट काम करून त्यांचं शिक्षण वाया पण जाऊ शकते. थोडक्यात काय, शिक्षण केवळ कागदोपत्री असणं गरजेचं नाही. शिक्षण हे मानसिक आणि वैचारिक दृष्ट्या होणे गरजेचं आहे. एक उदाहरण देते की जो ग्रॅज्युएटेड मुलगा रस्त्यावर थुंकून त्याच्या डिग्रीचा अभिमान बाळगत असेल तर तो शिकून पण अडाणीच म्हणायला हवा. आणि ज्या अशिक्षित स्वच्छता कामगार शिक्षण न घेता पण त्यांना सुक्का आणि ओला कचरा कोणता हे कळतो आणि तो का सेपरेट ठेवायचा ह्याचं महत्व सुद्धा त्यांना कळतं, त्यांना अडाणी असून पण खऱ्या अर्थाने सुशिक्षित आपण म्हणू शकतो. कोणतेही काम उच्च किंवा कमी दर्जाचे नसते. आपण आपले काम स्वाभिमानाने आणि मन लावून करायला हवे. प्रत्येक कामाला एक वेगळी ओळख आणि अस्तित्व असते. आपण आपले काम न लाजता करायला हवे, हा संदेश या चित्रपटात मांडला आहे. खरा शिक्षक तो जो विद्यार्थ्याला मारून मुटकून न शिकवता विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करतो. ज्या लोकांचे काही कारणाने शिक्षण पूर्ण झाले नाही किंवा नापास झालेले आहेत अशांसाठी काम आणि शिक्षणाचा समतोल राखण्यासाठी रात्रशाळा किती फायदेशीर ठरू शकते हे या चित्रपटात दाखवले आहे. मी या चित्रपटाला देते 3.5 स्टार्स. पहिला स्टार दिला आहे चित्रपटाच्या कथेला. शिक्षणाला वयाचे बंधन नाही आणि स्वच्छता कामगारांमध्ये शिक्षणाचे महत्व पटवून त्यांना शिक्षणामुळे रोजच्या आयुष्यात काय बदल जाणवतो, त्यांच्या कामात त्यांचा आत्मविश्वास कसा वाढतो हे दाखवले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवराज वायचळ यांनी केले आहे. दुसरा स्टार दिला आहे चित्रपटातील कलाकारांसाठी. मराठी सिनेसृष्टीतील लाडके भरत जाधव खूप दिवसांनी चित्रपटात दिसले आहेत. त्याचबरोबर सिद्धार्थ जाधव, पर्ण पेटे, प्राजक्ता हनमकर, ओम भूतकर, आशुतोष गोवारीकर, दीपक शिर्के, श्रीकांत यादव,
प्रवीण डाळिंबकर या सगळ्याच कलाकारांचा अभिनय उत्तम झाला आहे. 1.5 स्टार दिला आहे स्वच्छता कामगारांचे प्रश्न आणि त्यांचे आयुष्य आपल्या समोर मांडण्यासाठी. ड्रेनेज साफ करताना स्वच्छता कामगारांचा विषारी केमिकल सोबत संपर्क येतो. अशा वेळेस त्यांच्या सेफ्टीसाठी त्यांना लो क्वालिटीचे कमी दर्जाचे साहित्य पुरवले जाते. कचरा देताना कचऱ्याचे वर्गीकरण सुक्का आणि ओला न करता देतात. त्यामुळे बऱ्याचदा स्वच्छता कामगारांना त्यांचे काम नसून पण त्या कचऱ्यामध्ये हात घालून तो वेगळा करावा लागतो. एवढं सगळं करून पण स्वच्छता कामगारांना समाजात आदराने वागणूक दिली जात नाही. स्वच्छतेच्या कामाला एक प्रतिष्ठित आणि महत्त्वाचे प्रोफेशन म्हणून ओळखले पाहिजे हे चित्रपटात दाखवले आहे. 1.5 स्टार कमी केला आहे कारण चित्रपटात संदेश चांगला दिला आहे, पण वास्तवात ते कितपत शक्य आहे आणि केवळ शिक्षणाने स्वच्छता कामगारांच्या महत्त्वाच्या अडचणी सुटतील का हे प्रश्न मनात उपस्थित राहतात. मराठी चित्रपट हे आपल्या सभोवतालच्या मुद्द्यांवर भाष्य करतात, म्हणून ते आपल्याला जवळचे वाटतात आणि हा चित्रपट त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. म्हणूनच हा चित्रपट नक्कीच बघायला हवा. काय मग कसा वाटला हा व्हिडिओ ते कमेंट मध्ये मला सांगायला विसरू नका. आणि हो, मी सुद्धा आता ठरवलंय बरं का, आता थांबायचं नाही. म्हणून तुम्हाला दर आठवड्याला नवनवीन व्हिडिओज, मस्त व्हिडिओज बघायला मिळणार आहेत. तुम्ही आतापर्यंत गीताच्या मनातल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. पुन्हा एकदा परत भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.